सुधा मूर्तींचं गोष्टी माणसांच्या घेतलंय. माडगुळकरांचं हस्ताचा पाऊस हां घेतलं. अनिल अवसट स्वतःविषयी हां ठीक आहे. अरे काका, तुझ्या लिस्टनुसार सगळी पुस्तकं घेतलीत मी, पण ही नक्की त्यांच्या आवडीच्या लेखकांचीच आहेत ना? अरे सख्खा भाऊ आहे त्याचा, जसं मला कळतंय तसं ओळखतोय मी त्याला. हो रे, पण काका भीती वाटते मला. आवडतील ना बाबांना पुस्तकं? जी आई गेल्यापासून तुमच्यापेक्षा पुस्तकांनीच सावरलंय त्याला. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी काहीच करत नाहीये. सगळे प्रयत्न करून झालेले ते काही रिॲक्टच होत नाहीत. नुसती शांतता. आई गेल्यापासून तर पूर्णच बदलून गेलेत. आधी निदान आमच्यासोबत जेवायला तरी बसायचे, काहीतरी बोलायचे तरी, तेवढंच मनाला समाधान. आता ते सुद्धा नाही करत. डोंट वरी, होईल सगळं काही नीट होईल. तू सगळी पुस्तकं बरोबर घेतलीयस ना? हो. चल बाय, मलाही उशीर होतोय, घरी पोचतो लवकर. बघूया बाबा काय म्हणतात. बाबा, तुमच्यासाठी पुस्तकं आणली आहेत. हा, फ्रीज मध्ये ठेव. पुस्तकं आणलीस? अरे एड्या हैदर, आधी सांगायचंस ना. वा वा वा, किती पुस्तकं आणलीस? एवढी? या नवीन पुस्तकांच्या सुगंधांनी शाळेंच्या आठवणींमध्ये रमायला होतं. तुझ्या आईला सुद्धा खूप आवडायचा नवीन पुस्तकांचा सुगंध. पुस्तकं आवडली तुम्हाला? अरे म्हणजे काय, हे सगळे माझे आवडते लेखक आहेत, पण आज अचानक पुस्तकं वगैरे? आज फादर्स डे. थँक्यू. रिटर्न गिफ्ट नको आहे का? म्हणजे अरे तू मला आता हे गिफ्ट दिलंस, मग तुला नको का द्यायला काही? बोला, काय हवंय? एक मिठी. या फादर्स डेला नाती वाचूया.